Hello everyone. Today I, Gaurav Deshmukh, under guidance of Dr. Kiran Makade, am going to talk about congestive heart failure. So the definition of heart failure says that it is a state in which the ventricles at normal filling pressures cannot maintain an adequate cardiac output to meet the metabolic needs of peripheral tissues. तर बेसिकली असा अर्थ आहे की व्हेंट्रिकल्स जे आहेत आपल्या हार्टचे ते नॉर्मली फिल होत आहेत, बट जे ब्लड जेवढं आउटपुट यायला पाहिजे होतं, जेवढं कार्डियक आउटपुट, जेवढं ब्लड बाहेर यायला पाहिजे होतं तेवढं ब्लड बाहेर येत नाहीये. त्यामुळं आपण ह्या सिच्युएशनला हार्ट फेलियर किंवा कार्डियक फेलियर असं म्हणतो. आता हार्ट फेलियरची पॅथोफिजिओलॉजी समजण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी समजणं जास्त महत्वाच्या आहेत. पहिली प्रीलोड, दुसरी आफ्टरलोड आणि तिसरं मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. प्रीलोड म्हणजे इट रेफर्स टू प्रेशर दॅट फिल्स द लेफ्ट वेंट्रिकल ड्युरिंग डायस्टोल. म्हणजे जेव्हा वेंट्रिकल रिलॅक्स होत असतो, डायस्टोलिक फेज मध्ये असतो, त्याच्यामध्ये ज्या प्रेशरने ब्लड येतंय त्या प्रेशरला आपण प्रीलोड असं म्हणतो. सेकंड टर्मिनॉलॉजी आपली आहे आफ्टरलोड. तर आफ्टरलोड म्हणजे काय? आफ्टरलोड म्हणजे प्रेशर अगेन्स्ट विच द लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स अँड इज मेजर्ड ॲज मीन अयोर्टिक प्रेशर. म्हणजे आपलं व्हेंट्रिकल जेव्हा ब्लड पंप करतं, लेफ्ट व्हेंट्रिकल जेव्हा ब्लड पंप करतं एंटायर बॉडीकडं, तर त्याला एक रेझिस्टन्स भेटतो, एक प्रेशर असतं ज्याच्या अगेन्स्ट त्याला ते पंप करायचं असतं. तर त्या प्रेशरला आपण आफ्टरलोड असं म्हणतो. आणि ते जेव्हा आपण मेजर करतो तेव्हा त्याला आपण मीन अयोर्टिक प्रेशरच्या टर्म्स मध्ये मेजर करतो. आणि तिसरं आणि महत्वाचं आपलं आहे मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी त्या प्रॉपर्टीला, मायोकार्डियमची जी कॉन्ट्रॅक्ट व्हायची प्रॉपर्टी आहे, अबिलिटी आहे, त्याला आपण आयनोट्रोपी असं म्हणतो. तर मग मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी म्हणजेच आयनोट्रोपिक स्टेट जी आहे, दिस मेनली डिपेंड्स ऑन ॲड्रिनर्जिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हिटी अँड द लेवल्स ऑफ सर्क्युलेटिंग कॅटेकोलामाइन्स. आता हे जे सर्क्युलेटिंग कॅटेकोलामाइन्स आहेत, कॅटेकोलामाइन्स म्हणजे काय की ॲड्रिनलिन, एफिनेफ्रिन, नॉरएफिनेफ्रिन जे आपले हॉर्मोन्स आहेत ते कॅटेकोलामाइन्स झाले. आणि ही जी ॲड्रिनर्जिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हिटी आहे, हिचं बेसिकली फाईट आणि फ्लाईट जे आपण म्हणतो, म्हणजे कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला मारामारी करायची असेल किंवा मग कुठून पळायचं असेल तर आपल्या अंगात तो ॲड्रिनर्जिक रश येतो, तर बेसिकली तो कॅटेकोलामाइन्सच्या रिलीजने असतं. ते आपलं कार्डियक आउटपुट वाढवतं, मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवून. प्रीलोड आणि आफ्टरलोडचं आपण एकदा समजून घेऊ. हे आपली नॉर्मल बॉडी आहे. आणि हे इथं आपलं हार्ट आहे. या हार्टला ब्लड सप्लाय येतोय बॉडीकडून आणि हार्ट तेच ब्लड पुढे पाठवतो बॉडीकडे. तर जेव्हा हार्टकडे ब्लड येत आहे, म्हणजे हे हा जो पार्ट आहे ह्याला आपण प्रीलोड असं म्हणतो. आणि जेवढं रेझिस्टन्स, आता इथं व्हेसल्स आहेत आपले, ब्लड व्हेसल्स वगैरे, त्यांचे वॉल्स कॉन्स्ट्रिक्ट झालेले असतात किंवा त्यांचे जे वॉल्स असतात ते एक रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतात. त्या रेझिस्टन्स अगेन्स्ट त्या हार्टला एवढं ब्लड पुढे ढकलायचं असतं, त्याला आपण आफ्टरलोड असं म्हणतो. आफ्टरलोड. आता आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, हार्ट फेल होतोय म्हणजे जे कार्डियक आउटपुट आहे तर तेवढं ब्लड हार्टकडनं पंप होत नाहीये. तर त्याच्यासाठी व्हेरियस रिझन्स आहेत, ते कॉजेस आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण कंपन्सेटरी मेकॅनिझम्स बघणार आहोत. कंपन्सेटरी मेकॅनिझम्स म्हणजे जेव्हा आपल्या हार्टची आउटपुट कमी व्हायला लागतं, आपली बॉडी एक रिस्पॉन्स तयार करते आणि त्या मेकॅनिझम थ्रू आपण कार्डियक आउटपुट वाढवत असतो. त्याला आपण कंपन्सेटरी मेकॅनिझम म्हणतात. ते सुरुवातीला बेनिफिशियल असतात एका पॉइंट पर्यंत. कंपन्सेटरी मेकॅनिझम्स आर इनिशियली बेनिफिशियल, पण त्याच्यानंतर ते आपल्याला आपल्या हार्टला फेल करतात आणि त्याच्यानंतर हार्ट फेलियरचे आपल्याला जे साइन सिम्पटम्स दिसतात, जे आपण पुढे बघणार आहोत, ते ह्या गोष्टीमुळे दिसतात. सगळ्यात पहिला कंपन्सेटरी मेकॅनिझम आहे इन्क्रीज मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी ते वाढवतो. मग आता हे कसं वाढवतात? तर बेसिकली मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवण्यासाठी आपले कॅटेकोलामाइन्स वगैरे यूज होतात. आणि मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढून काय होतं, जेव्हा हार्टवर प्रीलोड जास्त येते
आपला हार्ट कार्डियक आउटपुट जास्त देऊ शकत नाही, पण त्याच्यावर जो लोड येतोय तो वाढत जातोय, त्याच्यामुळं त्याचे जे फायबर्स आहेत ते स्ट्रेच होतात, त्यामुळं तो हार्ट जास्त स्ट्रेच होतो, डायलेट होतो, मोठा व्हायला लागतो. तर ते जास्त प्रेशर वापरतात, जास्त कॉन्ट्रॅक्ट करतं हार्ट. जेव्हा हार्ट जास्त कॉन्ट्रॅक्ट करतं तेव्हा ते आउटपुट वाढतं. तर त्यासाठी आपल्याला मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढली पाहिजे. तर मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी स्टार्टिंगला आपल्याला हेल्प करते, पण त्याचे एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हे ऑक्सिजन डिमांड एनहान्स होतीये. ऑक्सिजन डिमांड का एनहान्स होती? कारण की कॉन्ट्रॅक्ट व्हायला जास्त एनर्जी लागते, त्यामुळे हार्टला जास्त वर्क करावं लागतं, त्यामुळं हार्टची ऑक्सिजनची डिमांड वाढते. त्याचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामुळे पल्मनरी कंजेशन पण होतं. आणि हे दोन मोठे फॅक्टर्स आहेत जे हळूहळू वाढत जातात. पल्मनरी कंजेशन झालं आणि स्पेशली इन्क्रीज ऑक्सिजन डिमांड, त्याच्यामुळे हार्टवर लोड वाढत जातो. तात्पुरता ते साइन्स अँड सिम्पटम्स दिसत नाही आपल्याला हार्ट फेलियरचे, कारण की कंपन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट झालेले असतात. दुसरा जो कंपन्सेटरी मेकॅनिझम आहे तो आहे मायोकार्डियल हायपरट्रोफी. मायोकार्डियल हायपरट्रोफी म्हणजे काय? जेव्हा हार्टवर व्हॉल्यूम आणि प्रेशर ओव्हरलोड होते, व्हॉल्यूम आणि प्रेशर ओव्हरलोड म्हणजेच प्रीलोड वाढलेला आहे, त्यामुळं मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवायसाठी हार्टच्या मसलला जास्त काम करावं लागतं, त्यामुळे त्यांचा साईज इन्क्रीज होतो. त्यामुळं साईज इन्क्रीज झाल्यामुळं त्याचं कार्डियक आउटपुट वाढतं, पण त्याचाच एक ड्रॉबॅक असा आहे की साईज वाढला आहे, त्याला काम जास्त करावं लागतं, म्हणून ऑक्सिजन डिमांड अजून वाढते. हळूहळू हार्टची ऑक्सिजन डिमांड वाढतच जाते. कार्डियक आउटपुट जे आहे ते वाढवायसाठी हार्ट एक तर कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवू शकतं, दुसरी गोष्ट हार्ट रेट वाढवू शकतं. मग हार्ट रेट वाढवायसाठी हा सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. तर सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन म्हणजेच आपला हार्ट रेट वाढवायचं जे मेकॅनिझम आहे ते सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आहे. दुसरं गोष्ट सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनने काय होतं? पेरिफेरल व्हेसोकन्स्ट्रिक्शन. पेरिफेरल व्हेसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होतं? जो हार्टवरचा प्रीलोड आहे तो थोडा कमी होतो, पण त्याच्यामुळं आफ्टर लोड पण वाढतो, कारण की कॉन्स्ट्रिक्ट झाल्या नंतरच्या वेसल्स, हार्ट ज्या ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड सप्लाय करणारे त्या सुद्धा कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्याच्यामुळं हार्टवर जे आफ्टर लोडच्या वेळेस जे प्रेशर असतं ते वाढतं. प्रीलोड थोडा कमी होतो, पण आफ्टर लोड वाढतो आणि त्याला जास्त काम करावं लागतं, म्हणून ऑक्सिजन डिमांड पण वाढत जाते त्याची. दुसरी गोष्ट अशी होती की सॉल्ट अँड वॉटर रिटेन्शन जे आहे ते सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मुळे जास्त होतं. ते का होतं? कारण की ही रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम आहे, जी आपण मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये पाहिली होती, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम. त्याच्यामुळं सॉल्ट आणि वॉटर रिटेन्शन होतं, त्याच्यामुळं व्हॉल्यूम जो आहे आपला ब्लड व्हॉल्यूम तो वाढतो. जेवढं पाणी आपल्या शरीरात जास्त रिटेन होईल तेवढंच जास्त व्हॉल्यूम आपल्या ब्लडचा वाढेल, तेवढा जास्त प्रीलोड हार्टवर येणार आहे. तर आपण पाहिलं सॉल्ट वॉटर रिटेन्शन होतं. सॉल्ट वॉटर रिटेन्शन झाल्यामुळं हार्टवर आपला व्हॉल्यूम वाढतो आणि हार्टवर प्रीलोड वाढतंय. आफ्टर लोड पण वाढतंय सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन मुळे, कारण की ते करतं व्हेसोकन्स्ट्रिक्शन कॅटोकॅलमाइन्स रिलीज करून. आणि शेवटचं आहे की ते ऑक्सिजन डिमांड पण वाढवतं. आता आपण टाइप्स ऑफ हार्ट फेलियर बघणार आहोत. आपण मेजरली दोन क्लासिफिकेशन बघणार आहोत, अक्यूट हार्ट फेलियर आणि क्रोनिक हार्ट फेलियर. हे पहिल्या क्लासिफिकेशन मध्ये येतं. अक्यूट हार्ट फेलियर डेव्हलप सडनली, म्हणून त्याला अक्यूट म्हणतात. द सडन रिडक्शन इन कार्डियक आउटपुट रिझल्ट्स इन सिस्टमिक हायपोटेन्शन विदाउट पेरिफेरल एडिमा. म्हणजे पेरिफेरल एडिमा वगैरे जे आपले बाकीचे साइन्स अँड सिम्पटम्स आहेत ते आपल्याला दिसत नाही, पण मग हे कशामुळे होऊ शकतं अचानक? तर त्याच्यासाठी दोन मेजर कॉमन एक्झाम्पल्स आहेत. एक मायोकार्डियल इन्फार्क्शन आणि दुसरा रप्चर ऑफ कार्डियक वॉल. सेकंड टाइप आहे क्रोनिक हार्ट फेलियर, जो हळूहळू होत असतो. आपल्याला त्याच्यात साइन्स अँड सिम्पटम्स दिसतात, त्याच्या एडिमा वगैरे सगळं दिसतं, पायामध्ये जी स्वेलिंग एडिमा येते ती पण आपल्याला दिसत असते. त्याचं एक्झाम्पल डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आणि मल्टीव्हॅल्व्युलर डिसीज आहे. डायलेटेड कार्डिओमायोपॅथी मध्ये हार्टची हायपरट्रॉफी पण झालेली असते आणि त्याची कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाल्यामुळं ते हळूहळू लूज होऊन जातं आणि त्याचे व्हेंट्रिकल्स मोठे होऊन जातात, त्यामुळे त्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी असं आपण म्हणतो. सेकंड क्लासिफिकेशन आहे कंपन्सेटेड आणि डिकम्पन्सेटेड हार्ट फेलियर. कंपन्सेटेड हार्ट फेलियर म्हणजे काय? की कंपन्सेटरी मेकॅनिझम्स त्या पर्सन मध्ये सुरू झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला हार्ट फेलियरचे जे साइन्स आहेत ते दिसत नाही. त्याच्यात कंपन्सेटरी मेकॅनिझम्स म्हणजेच इन्क्रीज मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी, रिमॉडेलिंग जे आपण आता पाहिलं
ते सगळे सुरू होऊन जातात. त्याच्यामुळं त्या पर्सनमध्ये आपल्याला हार्ट फेलियरचे जे सायन्स आहेत ते दिसत नाही, कारण की ते कंपन्सेट झालेले आहेत. बट जेव्हा एक पॉइंट नंतर हे कंपन्सेटेड मेकॅनिझम फेल होता, हार्ट डिकम्पन्सेटेड हार्ट फेलियरच्या स्टेटमध्ये जातो, म्हणजे कंपन्सेटरी मेकॅनिझम फेल होऊन गेलेले. तर तेव्हा आपल्याला हे दिसून येतात चेंजेस ओव्हर्ट हार्ट फेलियरचे. ओव्हर्ट हार्ट फेलियर. त्याच्यानंतर डिकम्पन्सेटेड हार्ट फेलियर म्हणजे कंपन्सेटरी मेकॅनिझम्स ऑलरेडी फेल होऊन गेलेले आहेत, कार्डियाक आउटपुट मेंटेन करू शकत नाहीत. आता आपण रिस्क फॅक्टर आणि कॉजेस बघणार आहोत हार्ट फेलियरचे. तर रिस्क फॅक्टर्स काय? तर लॉंग स्टँडिंग कोमॉर्बिडिटीज, जे हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, त्याच्यानंतर कार्डिओटॉक्सिक सबस्टन्सचा यूज आहे, मग त्याच्यात स्मोकिंग ऑफ टोबॅको, च्युइंग ऑफ टोबॅको, अल्कोहोल आणि कोकेन यूज आहे. हायपरलिपिडेमिया, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं आहे ते, थायरॉइड डिसऑर्डर्स, पर्सिस्टन्स टॅकिकार्डिया आणि कोरोनरी आर्टरी डिसीज, हे ज्या लोकांमध्ये आहे ते हार्ट फेलियरच्या हाय रिस्कमध्ये आहेत. आता कॉमन कॉजेस काय आहेत हार्ट फेलियरचे? मग त्यासाठी आपण वेगवेगळे कॉजेस बघू वेगवेगळ्या याच्यासाठी. प्रेशर ओव्हरलोड ऑफ व्हेंट्रिकल, व्हेंट्रिकलचं प्रेशर ओव्हरलोड व्हायचे काय काय कॉजेस आहेत? सिस्टेमिक हायपरटेन्शन, पल्मोनरी हायपरटेन्शन, एओर्टिक स्टेनोसिस आणि पल्मोनरी स्टेनोसिस. स्टेनोसिसमध्ये बेसिकली जो वॉल्व साईज असतो तो छोटा होऊन जातो, त्याच्यामुळं ब्लड फ्लो इझिली होऊ शकत नाही. व्हॉल्यूम ओव्हरलोड ऑफ व्हेंट्रिकल, व्हेंट्रिकलमध्ये व्हॉल्यूम ओव्हरलोड व्हायचे काय काय कॉजेस आहे? मायट्रल रिगर्जिटेशन, ओर्टिक रिगर्जिटेशन, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, पेटंट डक्टस आर्टरिओसस, एट्रियल सेप्टल डिफेक्ट. त्याच्यानंतर इनफ्लो ऑब्स्ट्रक्शन ऑफ व्हेंट्रिकल, व्हेंट्रिकलमध्ये इनफ्लो न होऊ देण्याचे काय काय कारण आहे? मायट्रल स्टेनोसिस, ट्रायकस्पिड स्टेनोसिस, एंडोमायोकार्डियल फायब्रोसिस. तर मायट्रल आणि ट्रायकस्पिड स्टेनोसिस मध्ये ते दोन्ही व्हॉल्व जे आहेत, मायट्रल व्हॉल्व आणि ट्रायकस्पिड व्हॉल्व, त्याचा जो ओपनिंग आहे ती लहान झालेली असते, त्याच्यामुळं ब्लड व्हेंट्रिकलमध्ये जास्त येऊ शकत नाही. त्याच्यानंतर इम्पेअर्ड व्हेंट्रिक्युलर फंक्शन, डिफ्यूज मायोकार्डियल डिसीजेस आहेत, मायोकार्डायटिस, कार्डिओमायोपॅथीज, त्याच्यामुळे व्हेंट्रिकल नीट फंक्शन करू शकत नाही. डायलेटेड मायोकार्डिओपॅथी पण एक टाईपचंच कार्डिओमायोपॅथी आहे, ज्याच्यात व्हेंट्रिक्युलर फंक्शन इम्पेअर झालेलं असतं, कारण की व्हेंट्रिकल खूप जास्त डायलेट झालेलं असतं. त्यानंतर सेगमेंटल मायोकार्डियल डिसीजेस, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, हे पण एक इम्पॉर्टंट कॉज आहे हार्ट फेलियरचं. आता आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघणार आहोत हार्ट फेलियरचे. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात कॉमन आहे डिस्निया. डिस्निया म्हणजे बेसिकली ब्रेथलेसनेस आहे, पण सुरुवातीला डिस्निया एकदम माइल्ड असतो, पेशंटला लवकर जाणवतच नसतो, पण तो हळूहळू ग्रॅज्युअली वाढत जातो आणि एकदम लास्ट स्टेजला जेव्हा हार्ट एकदम जास्त डिकम्पन्सेट झालेलं असतं, त्या स्टेजला रेस्टवर म्हणजे बेडवर पडल्या पडल्या सुद्धा पेशंटला ब्रेथलेसनेस फील होती. तर डिस्निया हा मेजर सिम्पटम आहे. ऑर्थोपनिया, ऑर्थोपनिया म्हणजे बेसिकली डिस्नियाचं आहे, म्हणजे ब्रेथलेसनेसच आहे, पण लाईंग डाऊन पोझिशन मध्ये असतं. ऍपनिया म्हणजे ब्रेथलेसनेस आहे आणि ऑर्थो म्हणजे लाईंग पोझिशन मध्ये. तर लाईंग पोझिशन मध्ये त्याला ब्रेथलेसनेस फील होत असते. ती का होती? त्याच्या एक इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे. जेव्हा एक पर्सन आडवा झोपलेला असतो, त्याचा जो व्हेनस रिटर्न आहे, आपल्या लेग्स आणि लोअर बॉडीकडनं जे ब्लड येतं ते हार्टकडे इझिली येऊ शकतं. उभं असताना ग्रॅव्हिटीमुळं हार्टकडं तेवढं फास्ट ब्लड येत नाही त्याच्या आपल्या लोअर बॉडीकडनं, त्यामुळं प्रीलोड कमी असतो. पण जेव्हा आपण आडवं झोपतो तेव्हा आपल्या हार्टकडं ब्लड रश होतं, त्याच्यामुळं प्रीलोड वाढतो आणि हार्ट चं फेलियरचे सायन्स दिसायला लागतात, त्यामुळे आपल्याला लगेच डिस्निया जाणून येतो. रात्रीचा कफ जो आहे, नॉक्टर्नल कफ, त्याचा आणि ऑर्थोपनियाचा सेम सिग्निफिकन्स आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आहे पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्निया. पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्निया म्हणजे जो रात्री डिस्नियाचा त्रास होतोय तो, बट दिस इज डिफरंट दॅन ऑर्थोपनिया. ऑर्थोपनियामध्ये जेव्हा तुम्ही झोपता, तुम्हाला लवकरात लवकर विदिन फ्यू मिनिट्स तुम्हाला तो ब्रेथलेसनेसचा त्रास जाणवतो. बट पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्नियामध्ये पेशंट हिस्ट्री डिस्टिंग्विश देतो. पेशंट म्हणतो की मी झोपलेलो होतो गाढ आणि मला अचानक मध्यरात्री जाग आली आणि असं ब्रेथलेस फील व्हायला लागलं होतं. मग पेशंट खिडकीजवळ जाऊन एअर घेतो किंवा बाहेर जाऊन एअर घेतो, मग त्याला बरं वाटतं. तर जो आपण आत्ता पाहिला होता नॉक्टर्नल डिस्निया किंवा ऑर्थोपनिया जो होता साधा, तो ऑर्थोपनिया लवकर होतो, पण हा पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्निया हा लेट स्टार्ट होतो. आणि जेव्हा पर्सनला ऑर्थोपनिया झालेला असतो तो उठून बसला की त्याला लगेच बरं वाटायला लागतं.
पण पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्निया नीट व्हायला थोडा वेळ लागतो, पेशंटला थोडा वेळ फ्रेश एअर वगैरे घेतल्यावर बरं वाटायला लागतं. तर हे पीएनडी व्हायसाठी काय काय कारण आहेत, तर सगळ्यात इम्पॉर्टंट कारण म्हणजे डिप्रेशन ऑफ रेस्पिरेटरी सेंटर ड्युरिंग स्लीप. झोपलेलं असताना जे आपलं ब्रेनमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्याचं डिप्रेशन होऊन जातं. त्याच्यानंतर रिड्युस्ड ॲड्रिनर्जिक स्टिम्युलेशन ऑफ मायोकार्डियम ॲट नाईट. दिवसभर आपलं हार्टला ॲड्रिनर्जिक स्टिम्युलेशन जे आहे ते भेटत असतं. सिम्पॅथोमायमॅटिक जे स्टिम्युलेशन आहे ते कॉम्पन्सेटरी मेकॅनिझम म्हणून सारखं हार्टला भेटत असतं ॲड्रिनर्जिक स्टिम्युलेशन. पण रात्री जेव्हा ते आपण रेस्टवर असतो ते स्टिम्युलेशन थांबतं, त्याच्यामुळे हार्टची जी कॉन्ट्रॅक्टिलिटी वगैरे पॉवर आहे ती कमी होऊन जाते. त्याच्यामुळे पण आपल्याला ब्रेथनेस फील व्हायला लागतं. कार्डियक अस्थमा हा पीएनडी आणि नॉक्टर्नल कफला क्लोजली रिलेटेड आहे. त्याच्यात आपल्याला कॅरेक्टरिस्टिक व्हीजिंग सेकंडरी टू ब्रॉन्कोस्पाझम असं दिसून येतं, म्हणजे ब्रॉन्कोस्पाझम झालेलं असतं आणि मग आपल्याला व्हीजिंग साऊंड येतात आणि हे पण आपल्याला रात्रीच येतात. जो अक्यूट पल्मनरी इडिमा आहे हा कार्डियक अस्थमाचं एकदम सिव्हिअर मॅनिफेस्टेशन आहे. कार्डियक इडिमा हे खूप इम्पॉर्टंट साईन सिम्पटम आहे जे आपल्याला दिसून येतं. तर आपले जे लेग्स आहेत अँकलच्या अराउंड तिथं आपल्याला स्वेलिंग जाणवती. मोस्टली तो जो इडिमा आहे, जी स्वेलिंग आहे ती प्रीटिबियल रिजन म्हणजे जो शिन ऑफ टिबिया आहे आपला, त्या शिन ऑफ टिबियाच्या एरियात आणि अँकल्सच्या एरियात आपल्याला ते दिसून येतं. हा इडिमा ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग असतो आणि मोस्टली मॉर्निंगला कमी असतो आणि संध्याकाळच्या साईडला तो संध्याकाळी जसं आपण संध्याकाळ होत जाते तसं तो वाढत जातो, रात्री जास्त असतो. तर तो एडिमा असतो. हा डिपेंडंट पार्ट्समध्ये होतो, म्हणजे जनरली आपण लोक चालत वगैरे असतो त्यामुळे तो पायांमध्ये येतो. बट जे बेडरिडन लोक असतात त्यांचा डिपेंडंट पार्ट सेक्रल एरिया असतो, त्यांचा तिकडं तो कार्डियक एडिमा जमा होत असतो. त्याच्यानंतर हा कार्डियक एडिमा जेव्हा एकदम सिव्हिअर स्टेजेसमध्ये आपण पाहतो तेव्हा तो फक्त पायांमध्ये नाही तर कम्प्लीट बॉडीवर दिसतो. मग फुगलेला चेहरा वगैरे जे आपण तेव्हा म्हणतो, तर ती स्टेज जी असते त्याला आपण ॲनासारखा असं म्हणतो. ॲनासारखा म्हणजे जनरलाइज्ड इडिमा असतो ड्यू टू कार्डियक इन्सफिशियन्सी, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ॲनासारखा. आता हे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स आहे जे आपल्याला हार्ट फेलियरमध्ये पण दिसतात. पेशंटला सारखं छोट्या छोट्या कामांमध्ये फटीग होतो, म्हणजे थकून जातो, विकनेस येते, लो ग्रेड फिवर. ते लो ग्रेड फिवर काय होतं, रिडक्शन ऑफ क्युटेनियस ब्लड फ्लो एक होतं. तर क्युटेनियस ब्लड फ्लो कमी झाल्यामुळं हात आणि पाय थंड पडायला लागतात, थंड वाटायला लागतात. ॲनोरेक्झिया, जास्त भूक लागत नाही, नॉशिया, ॲब्डॉमिनल पेन अँड फुलनेस फ्रॉम कंजेशन ऑफ लिव्हर अँड पोर्टल व्हेनस सिस्टम. मॅनेजमेंट ऑफ हार्ट फेलियरमध्ये जनरल मेजर्स आपण बघू. तर फर्स्ट फिजिकल आणि इमोशनल रेस्ट द्यावे लागेल. पेशंटला स्ट्रेस फ्री ठेवायचं आहे त्यामुळे आपण ट्रँक्युलायझर्स पण इन केस जर गरज असेल तर वापरू शकतो. आपण पेशंट जर ओबीज असेल त्याला वेट लॉस करायला लावतो कॅलरिक इंटेक कमी करून. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट अँड अवॉइडन्स ऑफ सॉल्ट रिटेनिंग मेडिसिन्स. म्हणजे आपल्याला सॉल्ट कमी करायचं असतं. सॉल्टमुळं वॉटर रिटेन्शन पण जास्त होतं, त्यामुळं आपला ब्लड व्हॉल्यूम वाढतो आणि हार्टवर प्रीलोड वाढतं. त्यामुळे आपण सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट्स घ्यायला लावतो. तर सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट्स आणि काही ड्रग्स जे यांच्यामुळे सॉल्टचं रिस्ट्रिक्शन होऊ शकतं, एक्झाम्पल ज्यांचं एनसेड्स आहे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, तर ते पण कमी घ्यायचे असतात. इन माइल्ड हार्ट फेलियर, आता माइल्ड हार्ट फेलियर असेल तर माइल्ड सोडियम रिस्ट्रिक्शन, सोडियम म्हणजे बेसिकली आपलं सॉल्टच आहे. सिव्हिअर हार्ट फेलियरमध्ये आपल्याला जास्त सोडियमवर कंट्रोल ठेवावा लागतो, म्हणजे जास्तीत जास्त 1 to 2 ग्राम्सच मीठ पर डे आपण खाऊ शकतो. इन सिव्हिअर हार्ट फेलियर सोडियम क्लोराईड इंटेक शुड बी लेस दॅन 0.5 to 1 ग्राम, म्हणजे अर्धा ते 1 ग्रामच मॅक्सिमम मीठ दिवसातून घेऊ शकतो. आपण वॉटर डायरेक्टली रिस्ट्रिक्ट करत नाही, कारण की हायड्रेशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण एकदमच सिरियस कंडिशन असेल तेव्हा आपण वॉटर रिस्ट्रिक्शन सांगतो, नॉट इन जनरल केसेस. आता आपण इंडिव्हिज्युअल क्लासेस ऑफ ड्रग्स बघणार आहोत. पहिला आहे एसी इनिबिटर्स. एसी इनिबिटर्स हे सगळ्या हार्ट फेलियरच्या पेशंट्समध्ये आपण रेकमेंड करतो अनलेस अँड अनटिल इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड. ते माइल्ड असो, मॉडरेट असो किंवा सिव्हिअर हार्ट फेलियर असो, आपण देतोच. फक्त कॉन्ट्राइंडिकेटेड असेल तर देत नाही.
त्याच्यानंतर ACB इनिबिटरची आपण ऍक्शन बघणार आहोत. तर मी आपल्याला मायोकार्डियल इन्फार्क्शनच्या व्हिडिओमध्ये पण याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सांगितली होती. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम मध्ये हे अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन होतं अँजिओटेन्सिन 2 मध्ये. तर हे जे अँजिओटेन्सिन 1 चं जे कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होतंय ते ब्लॉक करतं ACE इनिबिटर. ह्या पॉइंटला जेव्हा ते ऍक्ट करतं तर अँजिओटेन्सिनचे लेवल्स वाढतात आणि अँजिओटेन्सिन 2 चे लेवल्स कमी होतात. अँजिओटेन्सिन 2 चा हा हार्टवर निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे किंवा डिलिटरस इम्पॅक्ट आहे आपण असं म्हणू. आणि अँजिओटेन्सिन 1 हे हार्टच्या फेवरमध्ये काम करतं, वेसोडायलेशन वगैरे करतं, म्हणजे पेरिफेरल रेझिस्टन्स कमी करतं, म्हणजे आफ्टरलोड कमी करतं, हार्टवरचा प्रीलोड कमी करतं आणि पुढे अल्डोस्टेरॉन फॉर्मेशन पण थांबवतो. अल्डोस्टेरॉनचा डायरेक्ट हार्टवर निगेटिव्ह इफेक्ट होतो आणि ते सॉल्ट अँड वॉटर रिस्ट्रिक्शन पण करतं. तर हे सगळं जे इफेक्ट्स आहेत ते ACE इनिबिटर मध्ये होतात. तर ACE इनिबिटर मध्ये आपण इथं डायरेक्ट दे ऍक्ट इन हार्ट फेलियर बाय vasodilator effect that will reduce preload and afterload and so improves cardiac function. जे मी आता एक्सप्लेन केलं. डाययुरिसिस कॉज करतं विथ एलिमिनेशन ऑफ सोडियम अँड वॉटर. अँजिओटेन्सिनचं पुढं कन्व्हर्जन ज्या अल्डोस्टेरॉन मध्ये होत आहे किंवा अल्डोस्टेरॉनचं फॉर्मेशन ज्या रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टममुळे होत आहे ते सॉल्टचं रिटेन्शन करतं. मग जेवढं सॉल्ट रिटेन होईल तेवढंच वॉटर पण रिटेन होतं. तर ACE इनिबिटर्स सॉल्ट आणि वॉटर रिटेन होऊ देत नाही, त्यामुळं आपले जो व्हॉल्यूम आहे ब्लड व्हॉल्यूम तो जास्त वाढत नाही आणि हार्टवर लोड येत नाही. आता जो इम्पॉर्टंट इफेक्ट आहे अजून ACE इनिबिटरचा तो आहे कार्डियक रिमॉडेलिंग थांबवण्याचा. आणि काही केसेसमध्ये असं पण दिसून आलंय की ही रिमॉडेलिंग रिव्हर्स करतं ते. त्यामुळं ACE इनिबिटर्स हे खूप महत्वाचे आणि खूप चांगले आणि खूप बेनिफिशियल ड्रग्ज आहेत हार्ट फेलियर मध्ये. कॉमनली यूज ACE इनिबिटर्स कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल आणि लिसिनोप्रिल. ACE कोणत्या कंडिशन्स मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? सगळ्यात पहिले बायलॅटरल रिनल आर्टरी स्टेनोसिस, म्हणजे रिनल फंक्शन इम्पेअर्ड असेल तर आपण ACE इनिबिटर बेसिकली देत नाही. आर्टरी स्टेनोसिस ऑफ सिंगल फंक्शनिंग किडनी, जर एकच किडनी आहे आणि तिचं पण स्टेनोसिस झालेलं आहे त्या सिच्युएशन मध्ये पण आपण ACE इनिबिटर्स देत नाही. प्रेग्नन्सी आणि हायपरकॅलेमिया, कारण की पोटॅशियम रिटेन होत आहे. हायपरकॅलेमिया का? कारण की पोटॅशियम ऍक्च्युली पहिलेच रिटेन करता येते, सोडियम आणि वॉटर एक्सक्रीट करताय, पोटॅशियम ठेवतंय, त्याच्यामुळे पोटॅशियम लेवल्स तसेही वाढतायत. मग पोटॅशियम लेवल्स वाढल्याने काय होतं तर कार्डियक अरिथमिया व्हायचा खूप चान्स असतो, म्हणून आपण हायपरकॅलेमिक पेशंट्समध्ये ACE इनिबिटर्स प्रिस्क्राईब करत नाही. साईड इफेक्ट्स काय? तर वन ऑफ द मोस्ट कॉमन साईड इफेक्ट्स इज ड्राय कफ. मग बाकी साईड इफेक्ट्स मध्ये हायपोटेन्शन, हायपरकॅलेमिया, डिटोरिएशन ऑफ रिनल फंक्शन, एंजिओएडिमा, स्क्रीन रॅश आणि ऑल्टर्ड टेस्ट आहेत. बीटा ब्लॉकर्स हे इम्पॉर्टंट ड्रग्ज आहेत, कारण की जे बीटा 1 रिसेप्टर असतात हार्टचे त्याच्यावर जेव्हा कॅटेकोलामाइन्स म्हणजेच आपले ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, एपिनेफ्रिन ऍक्ट करत असतात त्याच्यामुळं ते हार्टचे हार्टबीट वाढवता, कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवता, त्याच्यामुळे हार्टची ऑक्सिजन डिमांड वाढते. तर बीटा ब्लॉकरचं बेसिकली ऍक्शन आहे बीटा 1 रिसेप्टरला ते ब्लॉक करतं, त्याच्यामुळे ह्या कॅटेकोलामाइन्सची हार्टवर जो इफेक्ट आहे तो होत नाही. त्याच्यामुळे हार्टची जी ऑक्सिजन डिमांड आहे ती कमीच राहते. मग ऑक्सिजन डिमांड हार्टची कमी झाल्यामुळे हार्टला जेवढं ऑक्सिजन भेटते त्याच्यामुळे त्याच्यात जे रिमॉडेलिंगचे चेंजेस असतात, अपोप्टोसिस आणि ते इश्चेमिया हा होत नाही. त्यामुळे आपण बीटा ब्लॉकर्स वापरतो. तर कॉमनली युज्ड कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स कोणते? कार्वेडिलॉल इम्पॉर्टंट, बिसोप्रोलॉल आणि मेटोप्रोलॉल. हे कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर झाले. प्रोप्रानोलॉल पण वापरतात, तो नॉन कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. डायुरेटिक्स बेसिकली आपला जो हायपर व्हॉल्युम झालेला असतो, जो ब्लड व्हॉल्यूम जास्त वाढलेला असतो तो कमी करायचं काम करतो. ते वॉटर एक्सक्रिशन, युरिन एक्सक्रिशन वाढवतं, युरिन आउटपुट वाढवतं, त्यामुळं आपल्याला डायुरेटिक्सचा बराच उपयोग होतो. आपण ते इन कॉम्बिनेशन विथ ACE इनिबिटर्स वापरतो. यू व्हॉल्युमे म्हणजे जो करेक्ट व्हॉल्यूम आहे आपल्या शरीरासाठी तो मेंटेन करण्यासाठी आपण डायुरेटिक्स वापरतो. मग लो पोटन्सी डायुरेटिक्स आपण माइल्ड कंडिशन्स मध्ये वापरतो. ऍसिटाझोलामाइड आणि पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स आहेत त्यात, जे लो पोटन्सी डायुरेटिक्स आहे. त्याच्यानंतर आपण मीडियम पोटेन्सी डायुरेटिक्स मध्ये थायाझाईड डायुरेटिक्स वापरतो. आणि हाय पोटेन्सी जे सिव्हिअर कंडिशन्स मध्ये आपण देतो
ते आहेत लूप डायुरेटिक्स. आपण डायुरेटिक्सचे एक्झाम्पल बघतोय. त्यात पहिला कार्बनिक अनहायड्रेज इनहिबिटर मध्ये जो आपण जनरली यूज करतो तो ॲसिटाझोलामाइड आहे. हा माइल्ड कंडिशन्स मध्ये आपण यूज करतो. थायाझाइड डायुरेटिक्स मध्ये आपण क्लोरोथायाझाइड, हायड्रोक्लोरोथायाझाइड आणि क्लोरथॅलिडोन हे ड्रग्स प्रेफर करतो आणि जनरली यूज करतो. लूप डायुरेटिक्स जे आपण सिव्हिअर फॉर्म मध्ये देत असतो ते फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड आणि बुमेटेनाइड हे ड्रग्ज आपण देत असतो. पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स मध्ये स्पायरोनोलॅक्टोन आणि एप्लेरिनोन हे ड्रग्ज आपण यूज करतो. स्पायरोनोलॅक्टोन हा आपण पुढे एकदा परत बघणार आहे दुसऱ्या क्लासमध्ये पण हे जनरली यूज होणारे आपले ड्रग्ज आहेत. डिगॉक्झिन हा जो ड्रग आहे आपल्याला डिजिटली स्तनाटनाशक प्लांट मधून भेटतो. तर याचं बेसिकली ऍक्शन जे आहे हे मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतो. आता मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवल्यामुळं आपलं जे कार्डियक आउटपुट आहे ते वाढतं. म्हणजे हार्ट फेलियर मध्ये हे आपल्याला मदत करतं मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवून. त्याच्यानंतर डिगॉक्झिन जे आहे ते एव्ही नोडचे जे रिफ्रॅक्टरी पिरियड आहे तो वाढवतो. म्हणजे जेव्हा एस ए नोड पासून एव्ही नोड पर्यंत आपल्याला सिग्नल जात असतं आणि एव्ही नोडचं रिपोलरायझेशन होत असतं तर त्याच्यामधला जो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे तो ते वाढवतो. म्हणजे बेसिकली ते काय करतं की जो व्हेंट्रिकलचा रेट आहे कॉन्ट्रॅक्ट व्हायचा किंवा बेसिकली पूर्ण हार्टचा जो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स व्हायचा रेट आहे तो कमी करतं. म्हणजे हार्ट रेट कमी करतं आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढतं. आता हार्ट रेट कमी केल्यामुळं काय होतं की जी ऑक्सिजन डिमांड आहे ती हार्टची थोडी कमी होते आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवल्यामुळे कार्डियक आउटपुट पण वाढतो. त्यामुळं डिगॉक्झिन आपल्याला खूप बेनिफिशियल आहे. आणि डिगॉक्झिनला एक मेजर ड्रॉबॅक असा आहे की त्याची टॉक्सिसिटी पण होऊ शकते. म्हणजे जेव्हा डिगॉक्झिनची टॉक्सिसिटी होती हे आपल्याला कळून घ्यायचं असेल तेव्हा आपण पेशंटला मॉनिटर करायचं. मग आपल्याला काही सायन्स दिसतील तर त्याच्या मॅनिफेस्टिंग सायन्स कोणते? ब्रॅडिकार्डिया म्हणजे हार्ट रेट कमी होतं. मल्टिपल व्हेंट्रिक्युलर एक्टोपिक्स म्हणजे जे एक्टोपिक हार्टबीट असते ती दिसून येते. एक्टोपिक हार्टबीट म्हणजे जे एक्स्ट्रा कॉन्ट्रॅक्शन आहे जी हार्टची रिदम आहे बेसिकली ती चेंज होती. ते आपल्याला मल्टिपल व्हेंट्रिक्युलर एक्टोपिकच्या याच्यातून दिसते. त्याच्यानंतर व्हेंट्रिकल बायजेमिनी, पॅरोक्सिस्मल एट्रियल ट्रॅकिकार्डिया विथ ब्लॉक म्हणजे जो व्हेंट्रिकल आपण पाहिलं की व्हेंट्रिक्युलर हार्ट रेट जो आहे म्हणजे व्हेंट्रिक्युलर रेट जो आहे तो कमी करतोय. पण त्याच्यामुळं असं होतंय की एस ए नोड जास्त बीट्स देतो आणि त्याच्यामुळं जो एट्रिया आहे त्याचा टॅकिकार्डिया होतो. म्हणजे जे एट्रियल फ्लटर वगैरे होतं ते थोडं दिसून येतं याच्यात. त्याच्यानंतर व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया हा साईड इफेक्ट म्हणून दिसतं. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन म्हणजे खूप हाय रेटवर व्हेंट्रिकल फ्लटर करायला लागतं किंवा कॉन्ट्रॅक्ट करायला लागतं. आणि कंडक्शन डिफेक्ट पण कॉज करू शकतं कारण की त्याचा एव्ही नोडवर किंवा कंडक्शन बंडलवर पण इफेक्ट आहे. मग आता आपल्याला ही टॉक्सिसिटी कशी कॉन्ट्रॅक्ट करायची आहे तर सगळ्यात पहिले थेरपी थांबवायची डिगॉक्झिनची. आपण युरिया, इलेक्ट्रोलाइट्स आणि प्लाझ्मा डिगॉक्झिन कॉन्सन्ट्रेशन चेक करणार. त्याच्यानंतर हायपोकॅलेमिया झालेला असतो तो करेक्ट करणार आणि डिहायड्रेशन जर झालं असतं तर आपण परत पेशंटला हायड्रेट करणार. त्याच्यानंतर आपण ब्रॅडिकार्डिया जो आहे आपण साईड इफेक्ट्स मध्ये पाहिलं होतं की ब्रॅडिकार्डिया होतो तर ॲट्रोपिन देणार आपण. ॲट्रोपिन देणार किंवा पेसिंग करणार. तर ॲट्रोपिननी बेसिकली आपली हार्ट रेट वाढते. त्याच्यानंतर एट्रियल टॅकिकार्डिया जो आहे म्हणजे मी सांगितलं होतं एट्रियल फिब्रिलेशन वगैरे होऊ शकतं तर ते बीटा ब्लॉकरनी आपण यूज करणार. जो व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे व्हीटी त्याला आपण लिग्नोकेन किंवा ॲमियोडोरॉन वापरून ट्रीट करतो. आणि अँटी डिगॉक्झिन अँटीबॉडीज जे आहेत ते म्हणजे जनरली नाही वापरले जात पण आपण ते पण देऊ शकतो अनरिस्पॉन्सिव्ह केसेसमध्ये. आता आपण बघणार आहोत अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर्स. अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर्सचा मेन एक्झाम्पल आहे स्पायरोनोलॅक्टोन. स्पायरोनोलॅक्टोन आपण डायरेटिक्स मध्ये पण पाहिलं होतं. ते पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक पण आहे. पण हे बेसिकली अल्डोस्टेरॉनचे रिसेप्टर्स आहे ते ब्लॉक करतो. मग हे कोणात जास्त म्हणजे कोणामध्ये यूज होतं किंवा त्याचा काय यूज होतोय बेसिकली तर त्या लोकांमध्ये ज्यांच्यात आपण एसी इनहिबिटर्स आणि डायुरेटिक्स देऊन सुद्धा जास्त फरक पडत नाही त्या लोकांना आपण अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर देतो. आणि ते देण्यामागं मेन कारण असं आहे की अल्डोस्टेरॉन जो आहे तो हार्टवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडतोय. मी सांगितलं होतं कार्डियक रिमॉडेलिंगला अल्डोस्टेरॉन खूप म्हणजे मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे. तर कार्डियक रिमॉडेलिंग जी आपल्याला थांबवायची असती त्यासाठी आपल्याला अल्डोस्टेरॉनचं थांबवलं पाहिजे. अल्डोस्टेरॉन हा रेनिन अँजिओटेन्सिन या सिस्टीमने तयार झालेला असतो. त्यामुळे आपण अल्डोस्टेरॉनचा रिसेप्टर ब्लॉकर वापरला तर जे सॉल्ट आणि वॉटर रिटेन्शन होत असतं
ते पण कमी होतं, म्हणजे आपला जो व्हॉल्यूम वाढत असतो, ब्लड व्हॉल्यूम, तो पण वाढत नाही. त्यामुळे आपण अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर वापरतो. अल्डोस्टेरॉनचा एक अजून जो साईड इफेक्ट आहे तो आहे अल्डोस्टेरॉनचा, की तो फायब्रोसिस प्रमोट करत असतो. हार्टचं फायब्रोसिस म्हणजे चांगला टिश्यू रिप्लेस करायचा फायब्रोसिसने. तर ते फायब्रोसिस आपल्याला नको असतं. रिमॉडेलिंगचा तो एक पार्ट आहे फायब्रोसिस. तर ते रिमॉडेलिंग किंवा जे प्रमोट होत होतं ते आपल्याला थांबवायचं असतं. त्यामुळे आपण स्पायरोलेक्टन देतो. आणि स्टडीज मध्ये असं लक्षात आलंय की मॉर्टॅलिटी जी आहे असोसिएटेड विथ हार्ट फेलियर, तर ती कमी होती बाय यूज ऑफ स्पायरोलेक्टन. नंतर आपण बघणार आहे 7वा क्लास ड्रग्सचा, व्हेसोडायलेटर्स. आता व्हेसोडायलेटर्स म्हणजे काय, की ते बेसिकली व्हेसल्स डायलेट करणार. मग आता काही ड्रग्ज असे आहेत जे फक्त आर्टरीज डायलेट करणार, काही ड्रग्ज असे आहेत जे फक्त व्हेन्स डायलेट करणार, आणि काही ड्रग्ज असे आहेत जे आर्टरीज आणि व्हेन्स दोघांना डायलेट करणार. तर मग आपण क्लासेस तयार केलेले आहेत. पहिले आपण बघणार आहोत व्हेनस डायलेटर्स. व्हेनस डायलेटर्स जे आहेत ते ऍक्ट करतात जे व्हेन्स आहेत त्यांना डायलेट करून. आता बेसिकली व्हेन्स बॉडीकडनं ब्लड हार्टकडे आणत असतात. तर मग जर व्हेन्स डायलेट झाल्या तर हार्टवर जे प्रीलोड येत होतं, जे प्रेशर येत होतं ते कमी होतं. म्हणजे व्हेनस डायलेटर्स बेसिकली प्रीलोड कमी करतात. त्याच्यानंतर आता आपण आर्टेरियल डायलेटर्स बघणार आहोत. आर्टेरियल डायलेटर्स म्हणजे जे आर्टरीज आहेत आपले, जे ब्लड हार्ट पासून बॉडीपर्यंत घेऊन जातात, तर त्यांचं डायलेशन होतंय. म्हणजे बेसिकली जे रेझिस्टन्स ते व्हेसल्स ऑफर करत होते, तो रेझिस्टन्स कमी होतोय. म्हणजे हार्टला पंपिंग इझी जाते, म्हणजे हार्टचं कार्डियाक आउटपुट वाढतं, कारण की त्याच्यावर जो रेझिस्टन्स होता तो कमी झालेला आहे. मग आर्टेरियल डायलेटर्स बेसिकली आर्टरीज डायलेट करत असतात. आणि बॅलन्स व्हेसोडायलेटर्स म्हणजे जे दोन्ही आर्टरीज पण आणि व्हेन्स पण दोन्ही डायलेट करत असतात, त्यांना आपण बॅलन्स व्हेसोडायलेटर्स म्हणतो. ते दोन्ही प्रीलोड पण आणि आफ्टर लोड पण दोन्ही कमी करत असतात. आता आपण तिन्ही क्लासेसचे जे डायलेटर्स आहेत आपण त्यांचे एक्झाम्पल्स पाहू. हे पहिले झालं व्हेनस डायलेटर्स, त्यानंतर हे नायट्रोग्लिसरीन आहे, आयसोसार्बाइड डायनायट्रेट आहे. त्याच्यात दुसरा क्लास होता आर्टेरियल डायलेटर्स, त्याच्यात हायड्रलाझिन, मिनॉक्सिडिल. आणि बॅलन्स डायलेटर जे आहेत त्याच्यात सोडियम नायट्रोक्लोसाइड, प्राझोसिन, कॅप्टोप्रिल, इनालाप्रिल आणि लिसिनोप्रिल आहेत. लास्ट क्लास ऑफ ड्रग्स जो आपण वापरतो हार्ट फेलियर मध्ये तो आहे सिम्पॅथोमायमॅटिक अमाइन्स. तर सिम्पॅथोमायमॅटिक अमाइन्स मध्ये आपण कोणते अमाइन्स वापरतो, तर पहिला डोपामाइन, त्यानंतर डोब्युटामाइन, ॲड्रिनालिन आणि आयसोप्रोटेनॉल. तर आयसोप्रोटेनॉलला दुसरं नाव आयसोप्रेनालिन पण आहे. तर हे ड्रग्स काय करतात की जे कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे ती वाढवतात. हार्ट फेलियरमध्ये बेसिकली आपण बघितलं होतं की हार्टची जी कॉन्ट्रॅक्ट करायची ॲबिलिटी आहे ती हळूहळू लूज होत असते. तर ज्या पेशंटचा हार्ट फेलियर ह्या स्टेजला आलंय की त्याचं मायोकार्डियम कॉन्ट्रॅक्ट होत नाही जास्त, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होतोय आणि तो हार्ट फेलियर पुढे वाढतच जाणार आहे, त्या लोकांमध्ये जेव्हा आपण सिम्पॅथोमायमॅटिक अमाइन्स देतो तर त्याच्यामुळं जी कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी ती मेंटेन राहते, मायोकार्डियम कॉन्ट्रॅक्ट करत राहतं ह्या ड्रगच्या इफेक्टमुळं, आणि कार्डियक आउटपुट वाढतं आणि हार्ट फेलियर जे आहे ते प्रोग्रेस होत नाही पुढे अजून. आता आपण बघणार आहोत हार्ट फेलियरची मॅनेजमेंट. आतापर्यंत आपण जेही ड्रग्स पाहिले होते ते कसे वापरले गेले पाहिजे ते. तर ज्यांना एकदमच माइल्ड हार्ट फेलियर आहे त्यांना आपण एसी इनिबिटर्स आणि बीटा ब्लॉकर्स यांचं कॉम्बिनेशन देत असतो. मग हा झाला फंक्शनल क्लास 1. त्यानंतर येतो फंक्शनल क्लास 2. तर फंक्शनल क्लास 2 मध्ये आपण बघितलं हे माइल्ड रिस्ट्रिक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी करायला लावतात, त्याच्यानंतर सोडियम रिस्ट्रिक्शन करायला लावतात. त्यामुळं काय होतं की जे तुमचं सोडियम आणि वॉटर जे रिटर्न होत होतं जास्त ते होणार नाही. आणि माइल्ड रिस्ट्रिक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी, कारण की हार्टला आपल्याला ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो कमी नाही होऊ द्यायचा आहे. आपण एसी इनिबिटर्स, बीटा ब्लॉकर्स, डाययुरिटिक्स, डिगॉक्झिन आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट यांचे एक्झाम्पल्स, रिझन्स सगळं पाहिलेले आहे. त्यानंतर आपण फंक्शनल क्लास 3 कडे येऊ. फंक्शनल क्लास 3 मध्ये आपण मॉडरेट रिस्ट्रिक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी करतो. त्याच्यात मॉडरेट सोडियम रिस्ट्रिक्शन, डाययुरिटिक्स, स्पायरोनोलॅक्टोन, एसी इनिबिटर्स, बीटा ब्लॉकर्स, डिगॉक्सिन आणि डायरेक्ट व्हेसोडायलेटर्स हे आपण देत असतो. कारण की हा जो डिसीज आहे हा मॉडरेट लेवलला गेला आहे, हा प्रोग्रेस झालेला आहे, त्यामुळे ह्या लोकांना आपल्याला थोडी स्ट्रॉंग ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि जो एकदम सिव्हिअर केसेस असतात म्हणजेच फंक्शनल क्लास 4, तर त्या लोकांमध्ये आपण
एकदम ऍक्टिव्हिटी खूप रिस्ट्रिक्ट करतो, म्हणजे त्यांना डेली नॉर्मल ऍक्टिव्हिटी सुद्धा नाही करायला हवं, फक्त ज्या बेसिक एकदम इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आहे तेवढ्याच केल्या पाहिजे, कारण की त्यांचा हार्ट जास्त लोड नाही घेऊ शकत. त्याच्यानंतर आपण सिव्हिअर सोडियम रिस्ट्रिक्शन करतो. सिव्हिअर सोडियम रिस्ट्रिक्शन मध्ये आपण पाहिलं होतं 0.5 to 1 ग्राम पर डे. त्याच्यानंतर आपण त्याला स्पायरोनोलॅक्टोन, डायुरिटिक्स, एसी इनिबिटर्स, डिगॉक्सिन आणि इंट्राव्हिनस डोपामाइन डोब्युटामाइन देणार. आता हे इंट्राव्हिनस आपण डोपामाइन डोब्युटामाइन लास्ट स्लाइड मध्येच आपण पाहिलं होतं की ते आपण कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवायला देतो, कारण यांचं हार्ट कॉन्ट्रॅक्ट खूप कमी करत असतं. तर ते कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवायसाठी आणि अजून जास्त कंडिशन वर्स न हो त्यासाठी आपण देतो. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.